नमस्कार मित्रांनो. आता एक काम कर. दीर्घ श्वास घे आणि सोड. बरं वाटलं? हे तुझं आयुष्य आहे. एवढं सोपं आहे. पण आपण हे अवघड करून टाकतो. कसं? सकाळी उठतो आणि पहिला विचार काय? आज पण तेच काम? पैसा नाही. लोक काय म्हणतील? मला जमणार नाही. थांब मित्रा. आज मी तुला एकच गोष्ट सांगणार आहे. तू हारण्यासाठी जन्माला आला नाहीस. तुझी आई 9 महिने पोटात घेऊन चालली. बाबांनी घाम गाळला. फक्त तू रडत बसावं म्हणून नाही. तू काहीतरी मोठं करण्यासाठी आला आहेस. आज ते आठव. भाग 1. पडलास तर काय झालं? ऐक. तू फेल झालास का? खूप छान. कारण जो पडतो तोच उठू शकतो. जो चाललाच नाही तो पडणार कसा? एक लहान बाळ चालायला शिकतं तेव्हा ते किती वेळा पडतं? 100 वेळा, 200 वेळा. पण ते रडत बसतं का? नाही. ते परत उठतं आणि एक दिवस धावू लागतं. तू पण तसाच आहेस. नोकरी गेली, नवीन मिळेल. परीक्षेत नपास, पुढच्या वेळी पास होशील. प्रेमात धोका, चांगली व्यक्ती मिळेल. फेल होणं म्हणजे संपणं नाही. फेल होणं म्हणजे शिकणं. थॉमस एडिसन नावाचा एक माणूस होता. त्याने बल्ब बनवला. पण त्याआधी त्याने 1000 वेळा त्याचा प्रोजेक्ट फेल गेला. लोकांनी विचारलं, कंटाळा नाही आला? तो म्हणाला, नाही. मी 1000 वेळा शिकलो की बल्ब कसा बनत नाही ते. तू पण असाच विचार कर. मी हारलो नाही, मी शिकलो. भाग 2. बहाणे बंद करा. जगात 2 प्रकारची लोक असतात. एक, बहाणे देणारी. माझ्याकडे वेळ नाही, पैसा नाही, घरचे ऐकत नाहीत, नशीब चांगलं नाही. 2, मार्ग काढणारी. वेळ नाही, सकाळी 1 तास लवकर उठतो. पैसा नाही, सुट्टीच्या दिवशी कामावरती जातो. तू कोण आहेस? शिवाजी महाराजांकडे काय होतं? वयाच्या 16व्या वर्षी मोठं सैन्य नाही, पैसा नाही. होतं फक्त मनात जिद्द. आणि त्याच जिद्दीने स्वराज्य उभं केलं. डॉक्टर बाळासाहेबांना शाळेत पाणी प्यायला मिळत नाही. ते रडले का? नाही. ते शिकले. एवढं शिकले की आजचं भारत त्यांच्यामुळे आहे. त्यांच्याकडे बहाणे नव्हते का? होते. पण त्यांनी बहाण्यांना लाथ मारली आणि कामाला सुरुवात केली. आजपासून एक नियम बनवा. प्रॉब्लेम आला की मी रडणार नाही, मी मार्ग शोधणार. भाग 3. रोजचं काम महत्त्वाचं. सगळे विचारतात, जोश कसा आणू? अरे, जोश 2 दिवस टिकतो. रोजचं काम आयुष्यभर टिकतं. विराट कोहलीला रोज जिमला जावंसं वाटतं का? नाही. पण तो जातो. का? कारण त्याला माहिती होतं, मोठं स्वप्न मोठ्या मेहनतीने पूर्ण होतं. तू पण रोज 3 कामे कर. 1, सकाळी 20 मिनिटं चाल. शरीर चांगलं तर मन चांगलं. 2, दिवसात 20 मिनिटे वाच. पुस्तक, पेपर, काहीही. डोकं वाढेल. 3, रात्री 10 मिनिटे लिही. आज काय केलं? उद्या काय करायचं? हे 50 मिनिटं तुला बदलून टाकेल. जो माणूस सकाळी जिंकतो तो दिवस जिंकतो. जो दिवस जिंकतो तो आपलं आयुष्य जिंकतो. मन म्हणेल आज नको, तू मन करायचंच. शरीर म्हणेल थकलो, पण तू थोडं अजून. तू तुझ्या आळसाचा मालक बन, गुलाम नाही. भाग 4. वेळ आत्ता आहे. खूप जण म्हणतात, योग्य वेळ आली की सुरू करेन. मित्रा, योग्य वेळ कधीच येत नाही. योग्य वेळ ही बनवावी लागते. तू विचार करतोस, मी तयार झाल्यावर करेन. पण खरं सांगू, तू कधीही 100% तयार नसतोस. तू सायकल शिकलास तेव्हा परफेक्ट होतास का? नाही.
पडलास, खरचटलास, परत बसलास, तेव्हा शिकलास. आयुष्य पण तसंच आहे. आधी उडी मारा, पोहायला वाटेत शिकशील. वाट बघत बसलास तर आयुष्यभरती काठावरतीच उभा राहशील. लोक काय म्हणतील? लोक काहीही म्हणतील. तू जिंकलास तरी म्हणतील नशीबवान आहेस. तू हारलास तरी म्हणतील आम्ही आधीच सांगितलं होतं. म्हणून लोकांसाठी जगू नकोस, स्वतःसाठी जग. तुझ्या आईबाबांनी तुझं नाव ठेवताना स्वप्न बघितलं होतं. ते स्वप्न खरं करायची ताकद फक्त तुझ्याकडेच आहे. भाग 5. शेवटची 3 वचने. मित्रा, स्मशानात जाऊन बघ, जिथे श्रीमंत पण झोपलेला आहे आणि गरीब पण. दोघांकडे आत्ता काहीच नाही. मग जगताना कशाला घाबरायचं? आजपासून स्वतःला 3 वचनं दे. 1. मी बहाणे देणार नाही. प्रॉब्लेम्स आला की मार्ग शोधेन. 2. मी रोज थोडं काम करेन. 20 मिनटं चालेन, 20 मिनटं पुस्तकं वाचेन, 20 मिनटं प्लॅन करेन. 3. मी मोठी स्वप्न बघेन आणि त्या स्वप्नासाठी लाज न बाळगता मेहनत करेन. तू जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास आणि जग हसत होतं. असं जग की जेव्हा तू जाशील तेव्हा जग रडेल आणि तू हसत असशील. तू हारायला नाही आलायस, तू जिंकायला आलायस. उठ मित्रा, दीर्घ श्वास घे आणि जगाला दाखवून दे की तू कोण आहेस. कारण हे युद्ध तुझं आहे आणि जिंकणार पण तूच.